श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या माळीला तुम्हाला एक 7 कवड्यांची लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. ती कोणती त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांनी केव्हाही केली तरी चालेल, कोणत्याही माळीला. ज्यांना नसेल त्यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या माळीला केली तरीही चालेल. तर तुम्हाला 7 पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहे आणि त्याला हळद लावून पिवळं करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जर घट्ट बसवले असतील तर त्याच्यासमोर तुम्ही ही सेवा करू शकतात. पण जर घट्ट बसवले नसतील तर तुम्ही जिथं तुमचा देवार आहे तिथे तुम्ही सेवा करू शकता. तर तुम्ही उजव्या हातामध्ये त्या कवड्या घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर एक वेळेस श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे फलश्रुतीसोबत. त्याच्यानंतर एक वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. 16 वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. 16 वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. 16 वेळेस तुम्हाला कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे. एक वेळेस एक माळ तुम्हाला नवराढो मंत्राची करायची आहे आणि एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे. आणि एवढ्या सेवा झाल्यावर त्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्हाला पिवळ्या नाही तर लाल वस्त्रामध्ये बांधून ती जी पोटली आहे ती तुम्ही जोपर्यंत घटस्थापना आहे तोपर्यंत कुळदेवीसमोरच ठेवा. आणि घटस्थापना झाल्यावर ती तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात, नाहीतर तुमच्या देवारात सुद्धा ठेवू शकतात. तर कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून ही सेवा नक्की करायला विसरू नका. ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.